चला, गुड इव्हनिंग सर्वांना. विस्डम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हॉइस क्लिअर आहे का बघा, आणि स्लाइड क्लिअर आहेत का? आवाज क्लिअर येतोय का आणि स्लाइड क्लिअर आहेत का? फक्त मेसेज करून सांगा. जिओग्राफी ऑप्शनल पेपर 1 चा आपण इथं लेक्चर कंटिन्यू करत आहोत. चला, स्टार्ट करूया आपण. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट याच्याबद्दल आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत, बरोबर? ओके, क्लिअर. तर भू हालचालीबद्दल आपण बोलत होतो. ऊर्ध्वगामी हालचाली, ज्याला आपण खंड निर्माणकारी म्हणतो. ठीक आहे. क्षितिज समांतर हालचाली आपण बघितलेल्या आहेत. ताण निर्माण करणारी बल आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलेलं आहे? आपण याच्यामध्ये आता बघत आहोत बघा. मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते, वली पर्वताचे एक्झाम्पल दिले होते. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, आता याच्यानंतर तुम्हाला विभंग म्हणजे काय किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय ही एक संकल्पना समजून घ्यायची आहे. पूर्णपणे मराठीमधून आपण इथे शिकत आहोत. आता काही विद्यार्थी म्हणतील की मॅडम इंग्लिशमध्ये पण सांगा, पण होतं काय, इंग्रजीमध्ये सांगितलं तर मराठीमध्ये सांगा म्हणतात, मराठीमध्ये सांगितलं तर इंग्रजीमध्ये सांगा म्हणतात. ठीक आहे. ओके, प्रस्तरभंग. तर याच्याबद्दल आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल, विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय. आधी थेरी समजून घ्या. हे बघा, आपल्याला एकदम अट्रॅक्टिव्ह स्लाइड वगैरे देऊन शिकवायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत तुम्हाला थेरी समजत नाही तोपर्यंत आपण थोडस स्लो स्पीडने जाऊया. ओके. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की पृथ्वीचं जे अंतरंग आहे ते पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जे बल कार्य करतं ना, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, बरोबर. तर याच्यामुळे काय होतं, खडकांच्या स्तरामध्ये ताण निर्माण होतो, बरोबर. या ताणामुळे काय होतं, खडकांना तडे पडतात. ओके. आणि तडे गेलेल्या भागामध्ये काय होतं, खडक जे आहेत ना ते खडक विस्थापित होतात. लक्षात घ्या बरं का, विस्थापित होतात. ओके, इथपर्यंत समजलं का बघा सर्वांना? कुणाला काही अडचण आहे का? विस्थापित होतात. मग आता हे जे विस्थापन होतं ना, हे विस्थापन अधोगामी असू शकतं, अधोगामी. त्याच्यानंतर ते ऊर्ध्वगामी असू शकतं, ऊर्ध्वगामी पण असू शकतं. ओके, किंवा ऑब्लिक क्षितिज समांतर पण असू शकतं, क्षितिज समांतर असू शकतं. ठीक आहे, समजून घ्या. अधोगामी असू शकतं, ऊर्ध्वगामी पण असू शकतं आणि क्षितिज समांतर पण असू शकतं. मग या खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे काय करता येतात, इथं प्रकार करता येतात. मग हे प्रकार कोणत्या बेसिसवरती आहेत? हे प्रकार आहेत विस्थापनाच्या बेसिसवर. क्लिअर, बरोबर. आता बघा, आपण जर इथं विचार केला, प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा जो थर आहे काही वेळेला वली प्रक्रियेला रिस्पॉन्स देत नाही. लक्षात घ्या बरं का, मी काय सांगितलं तुम्हाला आता, की प्रचंड दाबाखाली नाही. एखादा खडक आहे, बरोबर, एखादा खडक आहे, ठीक आहे, भूपृष्ठाजवळ खडकाचा थर आहे असं म्हणा, प्रचंड दाबाखाली नाहीये. मग वली प्रक्रियाला इतर तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. मग अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर जर ताण पडला तर काय होतं, तो खडक तुटू शकतो, बरोबर, तुटून जाईल तो खडक. मग अशा खडकांच्या तुटण्यालाच आपण काय म्हणतो, विभंग म्हणतो किंवा प्रस्तरभंग म्हणतो, किंवा ऑब्लिक भ्रंश पण जे आहे तर भ्रंश सुद्धा म्हणतात, भ्रंश सुद्धा म्हणतात. ओके, क्लिअर. आणि खडकाच्या तुटलेल्या जो प्रतल असतो त्याला विभंग प्रतल असं म्हणतात. काय म्हणतात? विभंग प्रतल असं म्हणतात. ओके, क्लिअर, समजलं इथपर्यंत? कुणाला काही अडचण? ठीक आहे. मग आता इथं काय होतं, ही जी प्रक्रिया आहे विभंग प्रतल, इथं विभंग होतो. याच्यामुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थरावरती म्हणजे दुसऱ्या थराच्या तुलनेत म्हणा उचलला जातो किंवा खचतो, बरोबर. आणि याच्यातूनच आपण काल परवाचं जे लेक्चर झालं, गट पर्वत आणि खचदरीची निर्मिती कशी होते ते मी तुम्हाला तिथं सांगितलेलं होतं, बरोबर. आता इथं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथं टाईप पण दिलेले आहेत, विभंगाचे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे सामान्य विभंग,
सामान्य विभंग. दुसरा आहे उत्क्रम, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, विरुद्ध म्हणू शकता, विरुद्ध विरुद्ध विभंग. ठीक आहे. तिसरा प्रकार इथे येतो कातर विभंग. कातर विभंग. ओके, क्लिअर. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अगदी सिरियसली जिओग्राफी ऑप्शनल ठेवला असेल त्यांनाच याच्यामध्ये इंटरेस्ट येणार आहे. ज्यांनी हा ऑप्शनल म्हणून एक प्रामाणिकपणे जर तुम्ही निवड केली नसेल तर मात्र तुम्हाला हे सगळं बोर वाटू शकतं बरं का, एकदम फ्रँकली मी तुम्हाला सांगते. सो याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्हाला पाहिजे. आता इथं बघा, विभंगाचे प्रकार जे तुम्हाला दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला जेव्हा आपण विभंग म्हणजे काय समजून घेतो, तर ती संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे की विभंग म्हणजे काय. ओके, क्लिअर. मग त्याच्यानंतर तुम्हाला विभंगाचे प्रकार बघायचे, तरच तुम्हाला लक्षात येईल ना सामान्य विभंग. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती कशामुळे होते? सामान्य विभंगामध्ये खडकाचा एक भाग काय होतं, आता विभंग प्रतल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. तर खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकतो, खाली सरकतो. ठीक आहे, ओके. याला तुम्ही म्हणणार सामान्य विभंग. उत्क्रम विभंग, खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो, बरोबर, वर उचलला जातो. ओके, क्लिअर. आणि जो कातर विभंग आहे, इथं काय होतं, काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये कशा हालचाली होतात, ऊर्ध्व हालचाली होतात. ओके, ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही, लक्षात घ्या. इथं ऊर्ध्व दिशेने हालचाल न होता काय होते, क्षितिज समांतर हालचाल होते, क्षितिज समांतर. लक्षात ठेवा बरं का. तर बघा, तुम्ही बेसिक तुम्ही हे वाचन तुमचं असलं पाहिजे, किंवा जे आपण ऐकतोय, ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं काय होतंय. ओके, क्लिअर. कुणाला काही अडचण इथपर्यंत? याच्यानंतर चौथा टाईप पण इथं लिहून घ्या, प्रणोद विभंग. चौथा आहे प्रणोद विभंग. प्रणोद प्रणोद विभंग. आता हे कसले असतात प्रणोद विभंग? इथं जर तुम्ही लक्षात घेतलं प्रणोद विभंग, तर याच्यामध्ये बघा, विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग काय होतो, सुट्टा होतो, बरोबर, आणि पुढच्या बाजूवर येऊन पडतो. त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. ओके, क्लिअर. समजलं? आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे. इथं काय होतं, खाली सरकतो. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला अशा प्रकारची एक डायग्राम काढून दाखवली होती, बरोबर. आता इथं काय होतं बघा, हा भाग तुम्ही जर काढला, समजा हा भाग जर इमॅजिन केला, तर इथं तुम्हाला असा खाली सरकलेला एक भाग दिसून येतो. रफ काढूया आपण, याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉपर काढता आलं पाहिजे असंच नाहीये. तर अशा प्रकारचा हा वरती राहतो, हा खाली राहतो. ओके, क्लिअर. कुणाला काही अडचण? चला, तर अशा प्रकारे तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण करू शकता, पण आपण हळूहळू शिकूया डायग्राम काढायला. तुम्ही म्हणाल की मॅडम आत्ताच सगळं आम्हाला येणार नाही. ओके, क्लिअर. बघा, तर हे सगळं हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. फक्त आपले काय राहिले होते, विभंगाचे प्रकार बाकी होते. ठीक आहे, ओके, क्लिअर. शीघ्र हालचालींना आपण सुरुवात केलं होतं. लक्षात घ्या, शीघ्र हालचालींना आपण सुरुवात केलेलं होतं. त्याच्यामध्ये भूकंप मी एक्सप्लेन केला होता. आता इथं आपल्याला काय राहिलं होतं, फक्त एक्सप्लेन करायचं भूकंप. याच्यामध्ये बघा, एकच मिनिट थांबा. ओके, बघा, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, एक डायग्राम आपल्याला काढायची आहे. तुम्ही सुद्धा ही डायग्राम, जर एक्झाम मध्ये या टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन आला तर तुम्ही सुद्धा ही डायग्राम काढली पाहिजे. आता हे थोडस रफच काढते मी. ठीक आहे, एकच मिनिट थांबा. बघा, तर कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर भूकंप म्हणजे काय आपण पाहिलं होतं. हे क्लिअर. भूकंप म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. आता इथं आपल्याला काय बघायचंय, अपिकेंद्र म्हणजे काय,
बरोबर. एस वेव्ह म्हणजे काय, पी वेव्ह म्हणजे काय, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यात आतमध्ये काय असतो, घनरूप गाभा असतो, बरोबर. इथं आपण लिहून पण घेऊया लगेचच. इथं काय असतो, घनरूप गाभा असतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जर तुम्ही बाहेरच्या साईडला आलात, इथं आलात तुम्ही, तर इथं तुम्हाला काय मिळतं, द्रवरूप बाह्य गाभा, बरोबर. द्रवरूप बाह्य गाभा. ओके, क्लिअर. इथपर्यंत समजलं. डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे, लक्षात घ्या. एकदम मी तुम्हाला याच्या आधी पण बोलले की एकदम ऍक्युरेट डायग्राम आपल्या आल्याच पाहिजेत असं काहीच नसतं. रफ डायग्राम तरी ऍटलिस्ट आपल्याला काढता आल्या पाहिजेत. ओके, क्लिअर. आता हे आपण बघा, हे सगळं आपल्याला शो करायचं आहे हळूहळू. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं बघा, इथं तुम्हाला दिसतं अपिकेंद्र. आता अपिकेंद्र म्हणजे काय, पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर मिस केलेलं आहे, लेक्चर बघून घ्या. आता इथं बघा, इथं मी ब्लॅक कलरची, एकच मिनिट, ब्लॅक आणि ब्ल्यू वापरूया आपण, ठीक आहे. ही झाली तुमची ब्ल्यू लाईन. ओके, क्लिअर. आता तुम्ही म्हणा मॅडम हे सगळं, एवढं सगळं नाही काढलं तरी चालेल. जे रिप्रेझेंट करायचंय ते व्यवस्थित काढा फक्त. आता याच्यामध्ये आपण हे दोन कलर का वापरलेले आहेत, लक्षात घ्या. दोन कलर का वापरले, तर तुम्ही डायग्राम काढताना पण ब्लॅक कलरची जी वेव आहे याला तुम्ही पी लहरी म्हणणार, पी लहरी. आणि जो आपण निळा कलर यूज केलेला आहे त्याला तुम्ही यस लहरी म्हणणार, बरोबर. लक्षात घ्या. समजते का बघा, का उलट झालंय आपलं. ब्लॅक आहेत त्या यस आहेत, सॉरी इथं यस करा, इथं पी करा, पी लहरी, ठीक आहे. एक मिनिट थांबा. यस आणि पी, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर भूकंपाच्या वेळी भूकंप लहरी पृथ्वीच्या सगळ्या भागात पसरतात का, तुम्हाला काय वाटतं, बरोबर. आता इथं तुम्हाला द्रवरूप गाभा दाखवलेला आहे, घनरूप गाभा दाखवलेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय, इथं तुम्हाला हा जो भाग येतोय पी लहरींचा छाया प्रदेश म्हणू शकता, छाया प्रदेश, ठीक आहे. आता हे छाया प्रदेश वगैरे काय असतं हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नये. ओके, आधी आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून घेऊया. हा आहे पी लहरींचा छाया प्रदेश, इकडं पण येईल पी लहरींचा छाया प्रदेश. ओके, क्लिअर. बघा, आणि त्याच्यानंतर हा जो भाग येतोय मधला भाग त्याला तुम्ही काय म्हणणार, प्रावरण. प्रावरण समजते का बघा इथपर्यंत, कुणाला काही अडचण. आता इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, इथं जर तुम्ही लक्षात घेतलं हा वाला भाग आणि हा वाला भाग, ओके, क्लिअर. तर इथं या छाया प्रदेश म्हणजे या पी लहरी इथं पोहोचत नाहीत, पोहोचत नाही, लक्षात घ्या. इथं पी लहरी पोहोचत नाहीत. हा वाला पण प्रदेश बघा, पी लहरींचा छाया प्रदेश आहे, म्हणजे हा वाला जो प्रदेश येतो इथं या पी वेव्ह पोहोचत नाही, पोहोचत नाही. ओके, समजलं, क्लिअर. आणि इथं जो मधला भाग तुम्ही बघताय, इथून पुढचा हा जो भाग कंटिन्यू होतोय, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं यस लहरी पोहोचत नाही, पोहोचत नाही. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला
एक्झाम मध्ये जर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला तर तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे. ओके, क्लिअर? आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर झाला असेल. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. प्रॅक्टिसने या सगळ्या गोष्टी जमून जातात, त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका. प्रॅक्टिस जसं तुम्ही कराल हळूहळू तसं तुम्हाला हे सगळं सोपं वाटायला लागेल. ओके, क्लिअर? बघा, हे अशा प्रकारच्या वेव्स तुम्ही काढू शकता. इथं ब्ल्यू कलरनं मी पी वेव्स काढलेले, मी ब्लॅक कलरची एकही वेव्ह इथं तुम्हाला दाखवलेली नाही. घनरूप आणि प्रावरणामध्ये दाखवली का ब्लॅक कलरची? नाही, कारण ब्लॅक कलरची काय आहे बघा, यस आहे, यस इथं पोहोचत नाही म्हटलंय आपण, लक्षात घ्या बरं का. तर हे आपण काय बघतोय, जर आपल्याला भूकंप छायेचा प्रदेश, भूकंप छाया प्रदेश याच्याशी रिलेटेड जर क्वेश्चन आला तर ही वाली डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. ओके, क्लिअर? तर भूकंपाच्या नाभीला अपिकेंद्र, हे भूकंप नाभीला कसं असतं, लंबरूप असतं वगैरे, हे सगळं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे याच्यावरून आपल्याला काय समजून घ्यायचंय की भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लहरींना काय म्हणतात, भूकंप लहरी म्हणतात. बरोबर? याच्यामध्ये पी म्हणजे प्राथमिक लहरी, एस म्हणजे सेकंडरी दुय्यम लहरी. बरोबर? आणि यल नावाचा पण एक प्रकार असतो ज्याला आपण काय म्हणतो, भूपृष्ठ लहरी. लक्षात घ्या. क्लिअर? इथं तुम्हाला पी आणि एस दिसेल, इथं पण तुम्हाला पी आणि एस दिसेल. बरोबर? इथं तुम्हाला अपिकेंद्र दिसेल, अपिकेंद्र दिसेल. ओके, लक्षात आलं? समजलं? आता यल म्हणजे भूपृष्ठ लहरी पण असतात 3 प्रकार. म्हणजे तुम्ही जर इथं विचार केला तर तुम्हाला लहरींचे किती प्रकार मिळतात? 3 प्रकार मिळतात. बरोबर? आता ज्या प्रायमरी वेव्हज असतात ब्ल्यू कलरनं काढलेल्या बघा, सगळीकडून जातात, सगळ्या माध्यमातून. इथं पण दिसतील, इथं पण दिसतील, इथं पण दिसतील. घनरूप गाभा आहे, द्रवरूप आहे. बरोबर? सगळीकडून दिसतील. दुय्यम लहरी कुठून जातात? फक्त घन माध्यमातून. दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्ह इथं बघा ब्लॅक कलरनं दाखवल्या, बरोबर, सगळ्या माध्यमातून प्रवास करतात. प्राथमिक लहरी ज्या आहेत, पी वेव्ह ज्या आहेत, सगळ्या माध्यमातून प्रवास करत असल्या तरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना काय होतं, वक्रीभवन होतं. बरोबर? आणि भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही या भूकंप लहरीची काय होते, नोंद मिळते. ओके, पण आता काही भागामध्ये काय होतं, काही भागामध्ये नोंद मिळत पण नाही. लक्षात घ्या. मग जिथं नोंद मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो, भूकंप छायेचा प्रदेश म्हणतो. बरोबर? मग प्रत्येक भूरूपासाठी, व्यवस्थित ऐका, प्रत्येक भूरूपासाठी भूकंप छायेचा जो प्रदेश आहे तो वेगळा असू शकतो. बरोबर? लक्षात येते का बघा. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे ही जी डायग्राम आहे, आणि इथं तुम्हाला आता सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 अंतरापर्यंत, आता तुम्ही म्हणाल मॅडम इथं तुम्ही दाखवलेलं, इथं तुम्ही दाखवू शकता 105 डिग्री. ओके, क्लिअर? इथं तुम्ही 140 दाखवू शकता. हे तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये एक्झाम्पल देऊन सांगू पण शकता. ठीक आहे, एक्स्ट्रा मार्क तुम्हाला मिळतील. क्लिअर? ठीक आहे. म्हणजे आता ही डायग्राम जर तुम्ही बघितली, पी आणि एस लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश इथं दर्शवलाय. बरोबर? सामान्यतः अपिकेंद्रापासून 105 डिग्री अंतरापर्यंत कोणत्याही ठिकाणी भूकंपाच्या नोंदी होतात. पण तिथं येणाऱ्या पी आणि एस लहरींची नोंद घेतली जाते मात्र 140च्या पलीकडे. केवळ पी ची नोंद होते. बरोबर? एस ची नोंद होत नाही. लक्षात घ्या. समजलं? क्लिअर? म्हणून तुम्हाला इथे लक्षात येतं की अपिकेंद्रापासून दूर 105 ते 140च्या दरम्यान पृथ्वीभोवती पी लहरींचा भूकंप छायेचा जो पट्टा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आता हे जर तुम्ही प्रिलियमला आपण इतकं डीप मध्ये करत होतो का? नाही. प्रिलियमला आपण कुठपर्यंत करत होतो? पी वेव्ह, एस वेव्ह आणि एल वेव्ह, झालं इतकंच आपण करत होतो. अपिकेंद्र म्हणजे काय आणि काय म्हणतात बरं, भूकंप छायेचा प्रदेश वगैरे इतकं पण आपण तिथं करत नव्हतो. हा पॉइंट तर आपला नाहीच नाही. तर आता जिओग्राफी ऑप्शनल साठी तुम्हाला हे सगळं डीप मध्ये करावं लागेल. ओके, समजलं इथपर्यंत? कुणाला काही अडचण?
बाकी आता भूकंपाचे अपिकेंद्र वगैरे तुम्हाला समजलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे ना, तर तुम्हाला भूकंपाची कारणं मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितली होती. भूकंपाची कारणं आपण बघितली होती का? बघितली होती. त्याच्यामध्ये बघा पहिलं कारण आपण बघितलं होतं ज्वालामुखी. ठीक आहे. पहिलं कारण होतं ज्वालामुखी. भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते, बरोबर. म्हणजे भूकंप निर्मितीची जी कारणं आहेत ती त्याच्याशी रिलेटेडच असणार आहेत, बरोबर. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं? भूकंपाची निर्मिती होऊ शकते, बरोबर. आणि इथं जर तुम्ही बघितलं भूकंपाचं केंद्र सहसा कमी खोलीवरती असतं. कसं असतं? कमी खोलीवर असतं, ठीक आहे. आणि जर उद्रेकाच्या जवळच्या परिसरात तुम्ही बघितलं तर याचे परिणाम पाहायला मिळतात. त्याचं एक्झाम्पल पण तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर राईट करताना एक्झाम्पल द्यावे लागतात. 1981 मध्ये तुम्हाला कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. कुठं? कॅस्केड पर्वतरांग, कॅस्केड पर्वतरांगेमध्ये, ठीक आहे. आणि त्याच वेळेला काय झालं होतं? सेंट हेलेन्स, कुठं बघा इथं कंसात तिथे मी सेंट हेलेन्स या ठिकाणी 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे तुम्हाला दिलेलं आहे इथं एक्झाम्पल. भूकंप निर्मितीचं एक कारण आहे ज्वालामुखी. तर ज्वालामुखीमुळे भूकंप झालेलं एक्झाम्पल सुद्धा आपण इथं दिलेलं आहे. ओके, समजलं? कुणाला काही अडचण? चला, सेकंड रिझन आपण बघूया. दुसरं कारण भूकंप होण्याचं ते म्हणजे आपण बघितलं होतं भूविवर्तनिकी हालचाल. ठीक आहे. भूविवर्तनिकी हालचाल. आता याच्यामध्ये तुम्ही काय बघणार? याच्यामध्ये बघा भूकवच जे आहे ते आपण बघितलं, भूपट्ट बघितलं, एकूण किती भूपट्ट आहेत वगैरे मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलं, बरोबर. तर अनेक लहान मोठ्या भूपट्टांपासून बनलेला आहे. ओके, स्थिर आहे का? नाही. ओके, म्हणजे बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेचा जो भाग आहे याच्यावरती ते तरंगतात. ठीक आहे. मग हे भूपट्ट जेव्हा हालचाल करतात, भूपट्ट सरकतात, एकमेकांवर आदळतात, एक दुसऱ्या खाली येतो, अशा सगळ्या बाबी घडत असताना भूकंप होतो. तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता भारतातील उत्तर काशी, उत्तर काशी आणि आसाम मध्ये जे भूकंप झालेले आहेत ते या रिजनमुळे झाले. ठीक आहे. चिलीमध्ये भूकंप झालेले आहेत, इंडोनेशियामध्ये भूकंप होतात, ते याच रिझनमुळे होतात, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. आता तिसरा रिझन आहे मानव निर्मित. तिसरं रिझन बघा, मानव निर्मित भूकंप. मानव निर्मित भूकंप. ओके, क्लिअर. बघा आता इथे जर आपण बघितलं तर बघा आण्विक स्फोट आहेत, मोठ्या प्रमाणावर खोदकाम आहे किंवा सुरुंगाचा वापर केला जातो, अणुचाचण्या होतात, मोठमोठी बांधकाम आहेत, खाणकाम आहे. तर याच्यामुळे तुम्हाला ना इथं भूकंप झालेला दिसून येतो. स्थानिक, हा परिणाम स्थानिक असतात पण भूकंपाची निर्मिती होते. ठीक आहे. आता हा भाग जेव्हा तुम्ही कव्हर करता तेव्हा तुम्ही मॅप मधून कसा कव्हर करणार? तर भारतामधील जे भूकंप क्षेत्र आहे, इथे मी कंसामध्ये लिहिते, भारतातील भूकंप क्षेत्र तुम्हाला नकाशामध्ये दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे, भारतातील भूकंप क्षेत्र लक्षात आलं. तर भूकंपाची जी तीव्रता आहे ना, तर त्या भूकंपाच्या तीव्रतेनुसार आपल्या भारताचे किती एकूण 5 भूकंप प्रवण क्षेत्र आहेत. किती आहेत? एकूण 5 आहेत. ते आपण इथे बघूया. तुम्हाला बघा
बरं, आपण बघण्यापेक्षा तुम्हाला इथं होमवर्क देते मी. फक्त 5 प्रकार कसे करायचे तुम्हाला आरामात मिळून जाईल हे. 5 प्रकार म्हणजे पहिला प्रदेश जो आहे अतिशय कमी. जोखमीची पातळी कशी आहे? अतिशय कमी. सेकंड आहे कमी. थर्ड आहे मध्यम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उच्च आणि 5वा आहे अतिउच्च. जर तुम्हाला नाही आलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला विथ मॅप करून दाखवेल. तुमच्यासाठी हा छोटासा होमवर्क. तसं बघितलं तर हे जनरल नॉलेज टाईपच आहे. याच्यामध्ये इतकं काही अवघड आपल्याला नाहीये. ओके, क्लिअर? इथंपर्यंत समजलं? कुणाला काही अडचण? तर भूकंपाबद्दल आपण जवळजवळ सगळी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता राहिली कुठली इन्फॉर्मेशन आपली? फक्त राहिलेली इन्फॉर्मेशन आहे आपली ती म्हणजे मॅप मध्ये बघणे हे क्षेत्र. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जाणार आहेत ते पण आपण घेणार आहोत. आन्सर रायटिंग आपण इथे कंपल्सरी घेणारच आहोत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर? चला, पुढचा मुद्दा आपण बघूया, ज्वालामुखी. ज्वालामुखी. ठीक आहे, समजून घ्या बरं का. बघा, आता इथं जर आपण विचार केला तर सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लावा आणि घनरूप पदार्थ काय होतात? ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. बरोबर, इथं आपण काय लिहिणार? ज्वालामुखीचा आपण एक रफ डायग्रामच काढूया इथं. उदाहरणार्थ पर्वत आहे असं आपण काढू. ठीक आहे. इथून होतोय ज्वालामुखीचा उद्रेक. ओके, क्लिअर? जेव्हा इथून ज्वालामुखीचा उद्रेक होतोय तेव्हा याच्यातून जर तुम्ही बघितलं तर इथं वायुरूप, द्रवरूप, लावा असेल, ठीक आहे, घनरूप पदार्थ असतील. घनरूप पदार्थ काय होत आहे? उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. बरोबर. आता ही जी प्रक्रिया घडते यालाच म्हणतात ज्वालामुखी. यालाच म्हणतात ज्वालामुखी. हे बाह्य प्रावरण आहे. बरोबर. बाह्य प्रावरणातून हे सगळं बाहेर पडते त्याला म्हणतात ज्वालामुखी. ओके, क्लिअर? मग ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार 2 प्रकार केले जातात. कोणते? पहिला प्रकार आहे केंद्रीय उद्रेक. केंद्रीय उद्रेक. ठीक आहे. आणि दुसरा प्रकार इथं आहे तो म्हणजे भेगीय उद्रेक. समजून घ्या. ठीक आहे. केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक. भेगीय उद्रेक जर तुम्ही बघितलं ना तर फॉर एक्झाम्पल हे अशा प्रकारचं पठार आहे. बरोबर. अशा प्रकारचं पठार आहे. इथं तुम्हाला ना अशा प्रकारे वेगवेगळ्या अशा भेगा दिसतात आणि त्याच्यामधून आग लागल्यासारखा असा लावा पसरताना दिसून येतो. तुम्ही हॉलिवूडच्या मूवी वगैरे बघितल्या असतील, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे असे ज्वालामुखी वगैरे दाखवलेले आहेत. ठीक आहे. मग ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी आणि जे सातत्य आहे त्याच्यावरून पण ज्वालामुखीचे प्रकार पडतात जे तुम्हाला प्रिलिमला विचारले जातात. कोणते प्रकार आहेत बघा? जागृत ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी. सेकंड टाइप इथं आहे निद्रिस्त. निद्रिस्त ज्वालामुखी. थर्ड टाइप इथं आहे सुप्त किंवा मृत ज्वालामुखी. बरोबर. ओके. असं वर्गीकरण आपण कशाच्या बेसिसवरती करणार? उद्रेकाचा कालावधी आणि सातत्य. ठीक आहे, लक्षात आलंय का बघा? क्लिअर? या सगळ्याची एक्झाम्पल आपल्याला बघून ठेवायचे आहे जेणेकरून आन्सर रायटिंग करताना आपल्याला याचं मदत होईल. ठीक आहे. चल, बर, आता इथं आपण काय बोललो की ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ कसे आहेत? घनरूप आहेत, वायुरूप आहेत आणि द्रवरूप पण आहेत. मग हे आपल्याला बघावं लागेल. 3 प्रकारचे पदार्थ आहेत, बघावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड वरती आपण बघूया. इथं आपण 1 नंबर देऊया. द्रवरूप पदार्थ. ठीक आहे. कोणकोणते द्रवरूप पदार्थ असतील? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो.
बरोबर. आता हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत असतात. जेव्हा ते भूपृष्ठाच्या अंतर्गत असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? मॅग्मा म्हणतात. हे तुम्ही प्रिलियम साठी केलेलंच असेल, बरोबर. मॅग्मा म्हणतात. ओके. आणि जेव्हा ते भूपृष्ठावरती येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? लावा असं म्हणतो. आतमध्ये असतात तेव्हा मॅग्मा, वरती येतात तेव्हा लावा. समजलं का? आता या लावा रसामध्ये कशामध्ये? या लावा रसामध्ये सिलिकाच्या प्रमाणानुसार 2 प्रकार. कशाच्या प्रमाणानुसार? सिलिकाच्या प्रमाणानुसार 2 प्रकार पडतात. ठीक आहे. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला प्रकार म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे आम्ल लावा. आणि दुसरा प्रकार तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे अल्कली लावा. अल्कली लावा. ओके, क्लिअर? बघा. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ल लावा म्हणजे काय? अल्कली लावा म्हणजे काय? हे पण आम्हाला माहित नाही. हे पण समजावून सांगा. डेफिनेटली आपण इथे बघणारच आहोत. तर बघा, आम्ल लावा काय असतो? इथं जर आपण काय म्हणतोय सिलिकाच्या प्रमाणानुसार म्हटलंय. इथं सिलिकाचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. जास्त असतं. ठीक आहे. ओके. वितलन बिंदू कसा असतो? उच्च असतो. तो कसा असतो? घट्ट असतो, बरोबर. त्याच्यामुळं वहन कसं होतं? संथ गतीनं होतं. बघा, लावाचं वहन कसं होतं? संथ होतं. कोणत्या लावाचं? आम्ल लावाचं. आय होप क्लिअर झालं असेल. इथं सिलिकाचं प्रमाण कसं असतं? कमी असतं, बरोबर. वितरण बिंदू कसा असतो? उलट त्याच्या संग कमी असतो. कसा असतो? पातळ असतो. पातळ असल्यामुळे काय होईल? वहन जास्त प्रवाही असेल. किती इझी आहे बघा. एक पार्ट समजला की पुढचा पार्ट आपोआप समजून जातो. ओके, क्लिअर? समजलं? चल, बघा, इथं आपण द्रवरूप पदार्थ बघितला. एक पॉइंट फक्त बघितलेला आहे. आता इथं दुसरा पॉइंट बघा. दुसरा पॉइंट आहे घनरूप पदार्थ. घनरूप पदार्थ. ठीक आहे. घनरूप पदार्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं बघा धुलीकण, त्याच्यानंतर खडकांचे तुकडे, याच्यामध्ये काय येणार? घनरूप म्हटलंय. धुलीकण, धुलीकण आणि खडकांचे तुकडे येतात, बरोबर. ओके. आता ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ज्वालामुखी, ज्वालामुखीय धूळ असं म्हटलं जातं. क्लिअर? लहान आकार असेल तर त्याला राख म्हटलं जातं. सोपं आहे बघा, काहीच अवघड नाहीये. जर घनरूप टोकदार तुकडे असतील तर त्याला काय म्हटलं जातं? सकोनाश्म. सकोनाश्म म्हटलं जातं, बरोबर. आणि काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्याच्या अगोदर फेकला जातो. त्याला म्हटलं जातं ज्वालामुखी बॉम्ब. ज्वालामुखीय बॉम्ब. तर या 4 संकल्पना ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ज्वालामुखीय धूळ म्हणजे काय? राख म्हणजे काय? सकोनाश्म म्हणजे काय? आणि ज्वालामुखीय बॉम्ब म्हणजे काय? आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ओके. हे झालं घनरूप पदार्थ. आता तिसरा पॉइंट आपण इथं बघतोय तो म्हणजे तो इथं आहे वायुरूप पदार्थ. वायुरूप पदार्थ. ओके. आता याच्यामध्ये काय येणार? उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीच्या मुखाबरोबर धुराचे गडद ढग दिसून येतात. ठीक आहे. ह्याच्यावर त्याला फुलकोबी ढग असं म्हटलं जातं बघा. काही वायू ज्वलनशील पण असतात, ज्वाला निर्माण होतात. फुलकोबी ढग लक्षात ठेवा. इथे लिहिते मी वायुरूप. ओके, क्लिअर? चला, तर हे झालं. आपण काय बघितलं? उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ एकदम डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. क्लिअर? आता आपण मेन लँडफॉर्मशी रिलेटेड तिकडच्या भागाकडे वळतोय.
बरं, आजच्या लेक्चरला मी नाव दिलेलं आहे इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस, पण हे संपल्यानंतर आपण ते बघूया. थोडा भाग राहतोच आहे याचा तरी पण. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ज्वालामुखीय भूरूपे, विचारला जातो क्वेश्चन एक्झाम मध्ये. ज्वालामुखीय भूरूपे, ठीक आहे. बघा आता इथं जर आपण बघितलं, सुरुवातीला बघा आपण लावा म्हणजे काय, मॅग्मा म्हणजे काय सगळं बघितलेलं आहे, बरोबर. मग ज्या वेळेस लावा थंड होतो, त्यावेळेस लावा थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते, घनरूप अवस्था प्राप्त होते, ठीक आहे. त्यावेळीपासून काय होतं, अनेक प्रकारची भूरूप निर्माण होतात. ओके, त्याच्यामध्ये जर आपण भूरूपांची लिस्ट केली तर बघा, लावा घुमट आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन आपण घेऊया नंतर. त्याच्यानंतर सेकंड आहे लावा पटारे, लावा पटारे. थर्ड इथं तुम्हाला लिहायचं आहे ज्वालामुखीय काहिल. हे काय असतं ते पण मी तुम्हाला समजावून सांगते, ठीक आहे. ज्वालामुखीय काहिल. त्याच्यानंतर आहे विवर सरोवर, लुनार सरोवर एक्झाम्पल, विवर सरोवर. 5 नंबरला आहे ज्वालामुखीय खुंटा, खुंटा, ठीक आहे. 6 नंबरला इथं घ्या अंगारक शंकू, शंकू. त्याच्यानंतर 5-6 झाले का, संमिश्र शंकू. हे एक्झाम मध्ये विचारले बरं का, सिंडर कोन वगैरे, संमिश्र शंकू. 7 प्रकारचे तुम्हाला भूरूपांचा इथं डिटेलमध्ये अभ्यास करायचा. किती प्रकारच्या, 7 प्रकारच्या भूरूप. ओके, क्लिअर. चला एक एक करून आपण बघूया. लावा घुमट, ठीक आहे. लावा घुमट थोडक्यात काय असतं बघा, इथं मी एक रफ डायग्राम काढते, इमेजेस मी तुम्हाला घेईन पुढच्या लेक्चर मध्ये. तर हे अशा प्रकारचा एक मध्ये घुमट तयार होतो आणि इथं साईडला सगळ्या अशा पर्वत रांगासारखा असतात आणि मध्येच घुमट, म्हणजे इथं असा सगळा उतार असतो बघा, असा सगळा उतार असतो आणि मधल्या साईडलाच हा काय होतो, हा असा घुमटाकृती आकार बनलेला असतो, ठीक आहे. त्याला म्हणतात लावा घुमट. आता हे लावा घुमट कसे बनतात बघा, जेव्हा जेव्हा मॅग्मा जो आहे मुखातून बाहेर येऊन काय होतो, समजा इथं मुख आहे असं आपण कन्सिडर करूया ज्वालामुखीचं, आणि मुखातून बाहेर येऊन तिथंच घनरूप बनतो. इथंच साठलाय मॅग्मा, कुठं वाहत गेलेला नाहीये आणि इथंच साठलेला आहे, इथंच थंड झालाय, घनरूप बनलाय. इथे काय होते, घुमटाकार टेकडीची निर्मिती होते, बरोबर. ओके, म्हणजे लावा रसाच्या प्रवाहीपणावर या घुमटाचे आकार ठरतात. लावा प्रवाही नसेल, प्रवाहीपणावरती काय होतात, हे आकार इथं ठरतात. लक्षात आलं. तीव्र उतारांच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लावा रसापासून होते. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, आम्ल काय आहे, आम्लारी काय आहे, कुठला प्रवाही असतो, कुठला प्रवाही नसतो, सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. संथ गतीनं वहन होतं, बरोबर. मग कुठला असणार आहे, आम्लच असणार आहे. लक्षात येते का बघा. ओके, हा. आणि अल्कलीमुळे काय होतं, कमी उंचीचे पण विस्तृत तळ असणारे, विस्तृत तळ, हा फरक लक्षात घ्या. फरक कशामुळे होतो इथं, फक्त त्याचा प्रवाह जसा आहे ना त्याच्यानुसार तुम्हाला इथं फरक दिसतो. लक्षात आलं का बघा. पाठीमागच्या भागावरती पुढचा भाग डिपेंड करतो. जर पाठीमागचा भाग तुम्हाला समजला नसेल तर पुढचा भाग तुम्हाला समजणार नाही. ओके, क्लिअर. चला आता लावा पठार तुमच्यासाठी फार सोपं आहे. आपले डेक्कन ट्रॅप जे आहे किंवा दख्खनचं पठार आहे, हे बेस्ट एक्झाम्पल आहे लावा पठाराचं. भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लावा रसापासून सलग पसरत जातो, बरोबर. पठारांची निर्मिती होते. बेस्ट एक्झाम्पल भारतातलं दख्खनचं पठार, बरोबर.
आता ज्वालामुखीय काहील काय असतं? ज्वालामुखीय काहील बघा, काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावरती पदार्थ बाहेर पडतात. त्याच वेळी काय होते, आता इथं आपण कसं एक पर्वत काढला बरोबर, इथून ज्वालामुखी होतोय, तसं काही वेळेला काय होतं, तो भाग मध्येच खचला जातो. मध्येच काय होतं, खचला जातो. म्हणजे या सगळ्या भागाने जर तुम्ही असं बघितलं, तर इकडून तुम्ही बघितलं असं आतमध्ये खोल असं खळगा तयार होतो बरोबर. म्हणजे उद्रेकातून पदार्थ तर बाहेर पडतात बरोबर, पण त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर काय होते, इथं काहींच्या इथं दाबमुक्ती होते बरोबर. प्रेशर रिलीज होतं, दाबमुक्ती होते आणि उद्रेकानंतर या भागामध्ये मोठ्या आकाराचे खोलवर असे खळगे पडतात. त्यांना काहील म्हणजे तुम्ही म्हणा मॅडम इथं इंग्लिशमध्ये सांगा ना, कॅल्डेरा. कॅल्डेरा म्हटलं जातं. ठीक आहे. 10 किलोमीटर पेक्षा सुद्धा अधिक रुंद आणि शेकडो किलोमीटर खोल असतात. तिथं होते सरोवरांची निर्मिती. लहान आकाराच्या ज्वालामुखी काहींना काय म्हणतात, ज्वालामुखीय विवर असं म्हणतात. 10 हा कशापेक्षा कमी. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. बघा काहीच अवघड नाहीये, खूप सोपा भाग आहे. त्याच्यानंतर आहे विवर सरोवर. विवर सरोवर बघा, इथं ज्वालामुखीय विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्यानं आता विवर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं बरोबर. आता हे विवर पावसाच्या पाण्यानं भरले, उदाहरणार्थ आहे लोणार सरोवर. लोणार सरोवर तर त्याला म्हटलं जातं विवर सरोवर. ओके. ज्वालामुखीय खुंटा असा एक बुरुजासारखा मोठा भाग दगडासारखा उभा असतो. ज्वालामुखीच्या मुखाशी लावारसाचं घनीभवन होतं आणि त्याची निर्मिती होते, त्याला म्हणतात ज्वालामुखीय खुंटा. सगळ्या इमेजेस मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये दाखवणार आहेत. बघा, मी तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कडे नेत आहे. असं नाही की सुरुवातीलाच मी तुम्हाला सगळं ऍडव्हान्सचं कंटेंट देऊन टाकेल आणि मग जिओग्राफीचा कोर्स आपला संपून जाईल, असं नाहीये. हा सगळा बेसिकचा भाग आहे, याच्यामध्ये पण अजून ऍडव्हान्स कंटेंट आपल्याला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे खंगारक शंकू. खंगारक शंकू म्हणजे काय असतं बघा, इथं ज्वालामुखीचा उद्रेक होतो बरोबर, मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ पण बाहेर पडतात. राख आहे, अर्धवट जळलेले निखारे आहेत, चकोनाश्म आहे, यांच्या संचयनातून शंकाकृती एक टेकडी तयार होते बरोबर. आणि या अर्धवट जळलेल्या निखाऱ्यांना खंगारक म्हणतात. इटलीमध्ये एक पर्वत आहे नु ओ ओ नु ओ ओ पर्वत, कुठं आहे, इटलीमध्ये. तर हे आहे खंगारक शंकूचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी याचा जगाचा एक मॅप आपल्याला बघायचा आहे. लक्षात आलं? क्लिअर. तर हे मॅप रिडिंग आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला आहे संमिश्र शंकू. इथं काय होतं बघा, लावारस आणि अर्धवट जळलेले पदार्थ एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे काय होतं, संयुक्त. संयुक्त म्हटलंय ना, संमिश्र किंवा संयुक्त. दोन वेगवेगळ्या पदार्थापासून शंकू बनतो म्हणून संमिश्र म्हणतात. ठीक आहे. सेंट हेलेन्स, अमेरिकेतील सेंट हेलेन्स. ओके, क्लिअर. इथपर्यंत समजलं? कुणाला काही अडचण? चला, आता इथं आपल्याला बऱ्यापैकी आपला भाग ज्वालामुखींचं वितरण आपलं बाकी आहे. बऱ्यापैकी आपला जो पहिला टॉपिक म्हणा किंवा पहिला घटक आहे तो संपत आलेला आहे. संपलेला नाही बरं का, अजून संपत आलेला आहे. पण अँसर रायटिंगचं सेशन मे बी परवा मी घेईन याच्यावरती, तर अभ्यास करून या. ठीक आहे. तर बघूया आपण कुणाचे काही डाऊट वगैरे आहेत का. ओके, चला. इथं डाऊट तर कोणाचे नाही आहेत बघा. लेक्चरचं टायमिंग मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. लेक्चरचं टायमिंग आहे आपलं 9 ते 10. आता 9 ते 10 बऱ्याच विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन पण जातं, तरी पण विद्यार्थी लेक्चर करत नाहीत. आता लेक्चर करत नाहीत म्हणजे मग तुमचे डाऊट तुम्ही माझ्यापर्यंत कसं पोहोचवणार. तर जेव्हा तुम्ही ऑफलाईन लेक्चर बघता बरोबर, जेव्हा तुम्ही ऑफलाईन लेक्चर बघता तेव्हा तुम्ही तुमचे डाऊट काढून ठेवा आणि मग जेव्हा दुसरं लेक्चर असेल, दुसऱ्या लेक्चरला जर तुम्ही प्रेझेंट राहत असाल तर तुम्ही तिथं तुमचे डाऊट विचारू शकता. पण डाऊट डेफिनेटली विचारले पाहिजेत. कारण काय होतं माहिती का, जिओग्राफी ऑप्शनल असेल, कुठला पण ऑप्शनल असू द्या, तर तिथं तुम्हाला खूप डीप मध्ये अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या, खूप डीप मध्ये अभ्यास करावा लागतो.
ओके, क्लिअर? चला तर थांबूया आपण इथं, भेटूया उद्या संध्याकाळी. गुड नाईट, टेक केअर.